भाजपाची विजयी हॅट्रिक, प्रभाग क्रमांक 17 मधून सुरेखा उगले बिनविरोध, स्वप्नार बगदेंची माघार। मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी भाजपाला बिनविरोधाचे आणखी एक गिफ्ट मिळाले। भाजपाने बिनविरोध विजयी उमेदवाराची हॅट्रिक साधली असून प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपचे उमेदवार सौ सुरेखा चंद्रकांत उगले या बिनविरोध निवडून आल्या आहेत। त्यांच्यासाठी रेखा बगदे, पल्लवी स्वप्नार या दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली। सौ उगलेंसमोर उमेदवारच नसल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली। उगलेंसमोर उमेदवारच नसल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर एकच जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आला। गेल्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील या प्रभागात भाजपच्या नगरसेविका या सुरेखाताई उगले यांनी विविध विकास कामे केली। यासाठी त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपडकर, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे यांच्यासह अनेक मान्यवरांचे या ठिकाणी मोलाचे असे मार्गदर्शन लाभले। तर प्रसंगी या ठिकाणी सुरेखा उगले यांनी सांगितले की माझे विजयाचे श्रेय आधी सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्यासह माझे पती चंद्रकांत उगले, मुलगा मुन्ना आणि सोनू यांचे देखील मोठे सहकार्य या ठिकाणी लाभले असल्याचे त्यांनी सांगितले। तर यावेळी सुरेखा चंद्रकांत उगले या बिनविरोध झाल्याने एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला। भारतीय जनता पार्टीने प्रभाग 17 मधून मला उमेदवारी दिली होती। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्ह्याचे आमदार अनुप अग्रवाल आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शेठ यांचं मी पहिले धन्यवाद मानते। आणि माझी आज बिनविरोध निवड झालेली आहे। मी याच्या सर्व श्रेय माझे पती चंद्रकांत उगले रावसाहेब यांचं श्रेय आहे। माझ्या पतीचं माझ्यामध्ये खूप मोठं पाठबळ आहे आणि त्याच्यात संजय बगदे माझे बंधू, त्यांची पत्नी रेखा आणि राजूभाऊ स्वप्नार यांची पत्नी पल्लवी यांनी आज माघार घेतल्याबद्दल माझी बिनविरोध निवड झालेली आहे। त्यांचेही धन्यवाद मानते। काय सांगाल, सलग तिसरी महिला म्हणून भाजपच्या तुम्ही उमेदवार, तुम्हाला काय करणार? मी परिसरामध्ये सर्व म्हणजे कामाचा काम करण्याचं हे मी त्यांना सेवेसाठी 24 तास तत्पर राहील। तेव्हाही मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहील। आमच्या मी परिसर भागातील 17 नंबर भागातील